श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप सारं स्वागत आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम सगळ्यांना शुभ गुरुवार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, माझ्या गोडताईंची, मैत्रिणींची किंवा अगदी जे कोणी पाहते ना, सगळ्यांची मनापासून माफी मागते. अगदी मनापासून माफी मागते. त्याचं कारण असं आहे की बरेच दिवस झाला आपला व्हिडिओज येत नाही. अगदी 2-3 महिने झालं. 2-3 महिन्यांचा गॅप झालाय खरं तर खूप मोठा. आणि ह्याच्यामध्ये असं होतंय की सुरुवातीपासून मला खूप साऱ्या कमेंट्स येतात आणि त्या अजूनही येतात काही काही मैत्रिणींच्या, की तू का म्हणून व्हिडिओज करत नाही किंवा तुझे रेग्युलर व्हिडिओ का येत नाही. आम्ही खरं तर वाट बघत असतो. एखादा तरी गॅप घेऊन पण करत जा, कुठेतरी तुझी आठवण येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला खरं सांगू का, मी पण म्हणजे मलाही तुमची इतकी सवय झाली होती ना, तर मलाही खूप आठवण येते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, व्हिडिओज न येण्यापाठीमागे काहीतरी कारण आहे. आता त्याच्या पाठीमागे वैयक्तिक पण भरपूर सारे कारण आहेत. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ना, मी करत असलेला जॉब. तर आता 2 महिने झालं मी जॉब करते आणि त्याच्यामुळे झालंय असं की जॉब म्हटलं की तुम्हाला माहिती आहे 8 तास संपूर्ण वेळ असं आपल्याला बाहेर द्यावा लागतो जॉबच्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर येण्या जाण्याचा वेळ धरून जर पाहायला गेलं तर शक्यच होत नाही. मग घरच्या परत जबाबदाऱ्या असतात आणि त्याच्यामुळे कुठेच मी म्हणेल टाईम असा पुरेनासा होतो. आणि त्याच्यामुळे माझी इच्छा असून सुद्धा ते मला शक्य होत नाही. त्याच्यामुळे खरंच मनापासून खूप सारं सॉरी. आणि तरी सुद्धा आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं एवढं प्रेम असतं किंवा तुमच्या एवढ्या छान कमेंट्स असतात ना, त्याच्यासाठी आता मी पुन्हा एकदा ठरवले की अगदी 3-4 दिवसातून तरी एखादा व्हिडिओज किंवा असं आपण डायरेक्ट बोलू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक सांगायचं आहे की जॉब पण मला अशा पद्धतीचा मिळालेला आहे किंवा मी म्हणेल असा जॉब आहे की खरोखर म्हणजे मी ज्याची वाट बघत होते तशाच पद्धतीचा आहे. खूप छान वाटते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण कोणतंही काम करत असताना आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो पैशांसाठी ते काम तर करतच असतो, पण ते करत असताना आपल्याला तिथे आनंद पण मिळाला पाहिजे, समाधान पण मिळालं पाहिजे. हे पण खूप डिपेंड असतं किंवा हे पण खूप महत्त्वाचं असतं. आणि त्या कामावर ते डिपेंड असतं. पण प्रत्येकालाच मिळतं अशातली गोष्ट नाही आहे. पण खूप दिवसानंतर मी खरं तर घराच्या बाहेर पडले जॉबच्या निमित्ताने आणि तो सुद्धा जॉब जरा माझ्या मनासारखा मिळाला. त्याच्यासाठी खूप आनंद वाटतोय. आणि स्वामी समर्थांचीच मी म्हणेल कृपा, चांगल्या गोष्टी त्यांच्याच याने होतात. आणि त्याचबरोबर मला तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावीशी वाटली कारण तुम्ही खूप अगदी मनापासून माझे व्हिडिओज बघता. तुमच्या कमेंट्स पण एवढ्या छान असतात ना त्याच्यासाठी. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉबच्या ठिकाणी असं काम आहे माझं की जिथे मला प्रत्येक व्यक्तीचा, मग ती लेडीज असू देत किंवा जेंट्स असू दे, पण तिथे प्रत्येक व्यक्तीचं होतं असं की मानसिकरित्याने किंवा त्यांना जो काही त्रास आहे, म्हणजे तिथे आलेला प्रत्येकजण काही ना काही त्रास असतो, शारीरिक व्याधी असते म्हणून आलेला असतो. पण त्याच्याबरोबरच त्याच्या पाठीमागे बरीच काही अशी मानसिक पण कारणं असतात. तर ती सुद्धा मला जाणून घ्यायला लागतात. ते माझं कामच आहे. पण ते काम करत असताना काहीतरी समाजासाठी करत असल्याची भावना पण कुठेतरी वाटते किंवा ते कामच अशा पद्धतीचं आहे की कुठेतरी मी इनडायरेक्टली म्हणजे त्यांना धीर देऊन जाते, त्यांची काळजी घेते. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला खूप भारी वाटतात की मला असं नेहमी वाटायचं असा जॉब मिळावा की जिथे मला म्हणजे पहिल्यापासूनच माझी एक अशी इच्छा होती की समाजसेवा आपण म्हणतो ना, एक आपल्याकडनं झाली पाहिजे. काहीतरी समाजाचं आपण देणं लागतो. ह्याने सुद्धा आपल्याकडनं काहीतरी गोष्टी झाल्या पाहिजे ते. पण जेव्हा आपण संसारामध्ये गुंतलो जातो किंवा बाकीच्या आपल्या घरच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात, प्रत्येक वेळेसच आपल्याला जे वाटतं ते शक्य होतच असं नाही. पण हे कामाच्याच माध्यमातून माझ्याकडनं शक्य होते. त्याच्यामुळे मला खूप भारी वाटते. तर प्रत्येकाला काही ना काही त्रास असतो म्हणून तिथे आलेला असतो. पण त्यांना जाणून घ्यायचं, त्यांच्या भावना समजून घ्यायच्या आणि त्याचबरोबर त्यांची काळजी घेता येते. आणि त्यांना नक्की कशामुळे तो त्रास आलेला आहे, त्याचबरोबर त्यांच्या मेन म्हणजे ना मानसिक सुद्धा त्यांना आधार द्यावा लागतो. आणि तो मानसिक आधार देताना कुठेतरी एक वेगळंच असं नातं निर्माण होऊन जातं. कारण आजकाल आपण पाहतोय काही काही व्यक्ती घरातल्याच लोकांना खूप काही गोष्टी शेअर करत नाहीत किंवा सांगावंसं वाटत नाहीत, आपलं मन मोकळं करत नाही. पण कधी कधी त्या गोष्टी काही काही आई बाबा मला सांगतात किंवा मला त्यांचे डोळे अक्षरशः भरून येतात. आणि खूप अगदी आपलं असं माणूस असल्यासारखं त्या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करतात. त्याच्यामुळे मला खूप भारी वाटतं. खरंच असं वाटतं की काहीतरी पुण्याचं काम केलं असेल म्हणून आपल्याला हे अशा पद्धतीनं काम करायला मिळाले. तर असो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की जॉब करायचं कारण सुद्धा हेच की जसं की मी काही ना काही, प्रत्येकाला आपल्याला काही ना काही करायचं असतं आणि असं वाटतं की आपल्या पायावर आपण उभं असलं पाहिजे. नाही मग ती कोणतीही लेडीज असू दे, तिची प्रत्येकीची हीच इच्छा असते की माझ्या पायावर मी उभी असावी. पैशांसाठी मला कोणासमोर हात पसरू लागावा नाही किंवा हात पसरावाच ही पण गोष्ट नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आपलाच माणूस असतो, आपलाच नवरा असतो, तिथे आपण हक्काने मागत पण असतो.
पण प्रत्येक वेळेसच मागायची वेळ यावी असं नाही, प्रत्येक वेळेस दिलंच पाहिजे असं नाही. काही काही वेळेस आपलंही जेव्हा आपण कमवलेले ते पैसे असतात, आपण कमवलेला त्याच्याबरोबर स्वाभिमान सुद्धा असतो, त्याच्यामुळे त्या गोष्टी खूप भारी वाटतात. आणि त्याच्यामुळेच जसं की यूट्यूब करत असतानाच त्याच्या पाठीमागची ती पण भावना होती की मला बऱ्याचशा छान अशा गोड ताई मैत्रिणी मिळतील, छान असं माझं कुटुंब तयार होईल आणि त्याच माध्यमातून मला काहीतरी इन्कम सोर्सपणा माझा चालू होईल, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. पण कुठेतरी जसं की आपल्याला यूट्यूबचं माहिती आहे, एखाद्याला यश मिळालं तर ते खूप लवकर मिळतं आणि कदाचित मला पण मिळालं असतं, पण मीच त्याच्यावर मी म्हणेल याच्यात माझी चुकी झाली, मीच कंटिन्युटी त्याच्यामध्ये ठेवली नाही. आणि कुठेतरी बऱ्याच गोष्टींचं काय होतं ना, आपले वैयक्तिक अशा काही घरातल्या गोष्टी असतात की कुठेतरी दडपण येतं, सगळं शेअर करताना असं वाटतं की हे नको ते नको, मग त्याला दाखवायला नको किंवा हे करायला नको. मग याच्यापेक्षा असं वाटतं ना की म्हणजे आजपासून मी एक गोष्ट खरं तर ठरवली आहे, मी जेव्हा बाहेर पडले, घरातून बाहेर पडले, म्हणजे घरामध्ये होते तेव्हा असं वाटायचं आपलंच दुःख खूप मोठं आहे, जो काही त्रास आहे तो आपल्यालाच आहे आणि त्याच्यामध्येच इतकं खचून गेल्यासारखं वाटायचं किंवा ते दुःख इतकं मोठं वाटायचं की जेणेकरून त्याचं एक आयुष्य बनून गेलं होतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे कामच अशा पद्धतीचं मिळालंय की तिथं लोकांची दुःख जाणून घ्यायला मिळतात किंवा लोकांना आधार द्यायला लागतो, त्यांची काळजी घ्यावी लागते. आणि ही गोष्ट करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मोठा आलेला अनुभव की जसं की प्रत्येकाला काही ना काही त्रास आहे, प्रत्येकाला घरामध्ये काही ना काही अडचण आहे, कोणताच व्यक्ती खरं तर पाहायला गेलं तर सुखी नाहीये. पण ते करत असताना सुद्धा म्हणजे कुठेतरी एक जाणीव झाली की आपण आपल्या दुःखाला किती कवटाळून बसलो होतो, आपल्याकडे जे नाहीये त्याच्यावर आपण किती विचार करत होतो. बाहेर तर समाजामध्ये किती दुःख आहेत लोकांना, किती मोठ्या मोठ्या प्रकारचे त्रास आहेत, किती गंभीर अशा समस्या आहेत त्यांच्या आणि त्याच्यामुळे त्यांना मोठे मोठे आजार पण त्यामुळे होतात, मानसिक असे आजार सुद्धा होतात. लोकांना डिप्रेशनच्या गोळ्या किंवा झोप येत नाही म्हणून त्या झोपेसाठी सुद्धा गोळ्या आजकाल लेडीज घेतात आणि अगदी कमी वयाच्या सुद्धा त्या पाहायला मिळतात. तर अशा सगळ्या साऱ्या काही गोष्टी आहेत की याचा अभ्यास करायला कुठेतरी जवळून मिळतोय. आणि हे फक्त अभ्यासच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींशी मी माझ्याशी रिलेट करते आणि मी एक व्यक्ती म्हणून किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक स्त्री म्हणून तर मला खूप भारी वाटतं की एक स्त्री म्हणून जन्माला घातलं स्वामींनी. त्याचं कारण असं आहे की स्त्री म्हटलं की कुठेतरी ती भावनात्मक असते, खूप अशी इमोशनल असते आणि त्याच्यामुळेच कुठेतरी लगेच असे डोळे भरून येतात किंवा आधार देताना असं वाटतं की आपल्यामध्ये एखादं म्हणजे आपल्या मुलांसाठी जसं एक आई पण आपलं जागं होतं तसंच त्यांच्या बाबतीत सुद्धा तेच माझ्यामध्ये निर्माण होतं आणि त्याच्यामुळे ती गोष्ट मला खूप भारी वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टी मला खूप दिवसानं म्हणजे शेअर कराव्याशा वाटत होत्या खूप दिवसापासून आणि त्या मी आज तुमच्याशी शेअर करते अगदी मनापासून. तर एवढंच सांगायचं होतं की आत्ता माझ्या आयुष्यात नक्की चाललंय काय, तर खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यात म्हणजे बऱ्यापैकी मी आपली आनंदी आहे आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर अजून आनंद वाटतोय. त्याचं कारण असं आहे की थोडंफार अजून जग कळायला लागले, लोकांचं प्रॉब्लेम्स कळायला लागल्यात, कुणाला किती अडचणी आहेत हे ते कळायला लागले. कुठेतरी फक्त आपलंच सगळ्यात मोठं असतं किंवा सगळ्यात जे काय दिले ते फक्त देवाने आपल्यालाच दुःख दिले ही भावना कुठेतरी निघून गेली. आपल्यापेक्षाही खूप सारे त्रास पाहायला मिळतात बाहेर आणि त्याच्यामुळे ना आणि ते जाणून घेताना पण त्यांना आधार देताना पण खूप म्हणजे त्यांचे त्रास पाहून भारी नाही वाटत आहे, पण आपण त्यांना एक आधार देऊ शकतो, त्यांची काळजी घेऊ शकतो. ह्या गोष्टीची मात्र खूप भारी वाटते की काहीतरी आपल्याकडनं चांगलं असं काम होते. तर एवढं सांगायचं होतं माझ्या सगळ्या मैत्रिणींना. आणि जेव्हा आता आपल्या इथून पुढचे व्हिडिओज मी करण्याचा प्रयत्न करणारच आहे, कमीत कमी आठवड्यातून 1 किंवा 2 व्हिडिओज तरी येतील आणि त्या माध्यमातून म्हणजे कोणते डेली रुटीन वगैरे जास्त करून शेअर न करता, कारण मला तेवढा आता वेळच मिळत नाही, पण ते न करता काहीतरी चांगल्या गोष्टी की मी ज्या बाहेर शिकते आता, मला जे ऐकायला मिळतं, जे पाहायला मिळतं, त्याच्यामधून मी जे काय अनुभव घेते, जे काही शिकते तेच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न असणार आहे की प्रत्येक म्हणजे माझी जी मैत्रीण पाहणार आहे तिला सुद्धा रोजच्या याच्यामध्ये जगताना त्याचा काही ना काही फायदा व्हावा, त्या विचारांचा काही ना काही फायदा व्हावा. कारण आपण जर पाहायला गेलो तर पूर्वीपासून विचारच आपण घेत आलेलो आहे. व्यक्तीचा मृत्यू जरी झाला तरी जर ती व्यक्ती चांगली असेल तर त्याचा विचार हा पुढे घेऊन बरीच लोक त्याप्रमाणे जगत असतात. जसं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा विचार कसा होता ना की स्वराज्यासाठी ते झटले, एवढे आपले राज्य होते, पाहायला गेलं तर मस्त असे ते आयुष्यामध्ये जगू शकले असते, पण ते जगले का? त्यांना रयतेचं दुःख दिसत होतं आणि त्याच्यामुळे ते त्यांच्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. त्याचबरोबर पाहायला गेलं तर जे नेते असतील की अगदी आपल्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकांवर होणारा अन्याय तो कुठेतरी कमी व्हावा त्याच्यासाठी ते अगदी फासावर सुद्धा लटकले गेले. तर म्हणजे स्वतःच्या जीवाची सुद्धा त्यांनी पर्वा कुठेतरी केली नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मनामध्ये खूप अशा व्यक्ती आहेत की ज्यांनी समाजासाठी किती महत्त्वाचं असं योगदान दिलेलं आहे, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. त्याच्यामध्ये असणारं सिंधुताई सपकाळ हे सुद्धा नाव, तर त्यांचा एक स्त्री म्हणून तर खूप आदर वाटतो.
कारण त्यांनी सुद्धा समाजासाठी किती मोठं योगदान दिलेलं आहे, त्यांच्याजवळ काहीही नसताना. तर ही गोष्ट त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखी आहे की प्रत्येक वेळेसच दुसऱ्यासाठी काहीतरी करण्यासाठी आपल्याकडे खूप काही असावं लागत नाही. आपलं मन जर खरंच निर्मळ असेल, आपला प्रामाणिकपणा जर आपल्यामध्ये करायचा म्हणजे असेल, आपला स्वभाव जर तसा असेल ना, तर आपण बऱ्याच गोष्टी इतरांसाठी करू शकतो. आणि कदाचित मला असं वाटतं देवाने आपल्याला त्याच्यासाठी जन्म दिलाय की दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये जर आनंद मिळवायचा असं आपल्याला कुठेतरी वाटत असेल ना, आपल्या आयुष्यात जर खूप सारं दुःख असेल ना, तर इतरांच्या आयुष्यात आपण आनंद निर्माण केला पाहिजे, आपल्याला तो करता आला पाहिजे. आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थाने आपल्याला सुद्धा आनंद मिळतो, आपल्या आयुष्यात सुद्धा आनंद निर्माण होत असतो. तर बस, व्हिडिओ आपला खूच मोठा होईल त्याच्यामुळे इथेच थांबवते आणि पुन्हा आता छानशा नवीन व्हिडिओजमध्ये भेटूया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि चला पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.